नमस्कार मंडळी, रामराम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर हा व्लॉग आहे श्रावण महिन्यातला तिसरा श्रावणी सोमवारचा हा व्लॉग आहे. तर आम्ही गावाकडे आलो होतो. तर आम्ही मिस्टर आम्ही सगळे शस्त्रकुंड वॉटरफॉल पाहण्यासाठी आलो होतो. तर हा इस्लापूर जवळच एक खूप छान शिव मंदिर आहे. तर आम्ही ते पहिले दर्शन वगैरे केलं, नंतर आम्ही शस्त्रकुंडला गेलो तर हा शस्त्रकुंड वॉटरफॉलचं फुल ब्लॉग आहे. तर खूप छान आहे वॉटरफॉल. तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स. आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पार्वती मांडीवरी उत्तम बेलाची शिव मंदिरात दर्शन वगैरे करून आलो आम्ही शस्त्रकुंडला. तर आम्ही ते पण पूजेसाठी बेलं फुलं प्रसाद वगैरे घेतलो आम्ही. हा पूर्ण मंदिराचं बाहेरचं परिसर आहे. तर हा इथे खूप सारे दुकान आहेत आपल्याला प्रसादासाठी, जे जे म्हणजे काय पण खरेदी करायचं असलं तर ते खूप सारे दुकान वगैरे आहेत. तर आता आम्ही चाललो मंदिराकडे. तर हा पहिले जुनी मंदिर होती, तर पूर्ण मंदिराचं आता नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे. आणि ते पण पंचमुखी शिव मंदिर आहे. तर खूप प्रचंड मंदिर आहे आणि वॉटरफॉल तर खूप छान आहे. नक्की एकदा शस्त्रकुंड वॉटरफॉल पाहायला या फ्रेंड, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी. दर सोमवारी मी घरीच बेल वगैरे वाहते. तर आज आम्ही आलो मंदिरात म्हणून मी मंदिरामध्येच बेल वगैरे वाहिलं. पूर्ण पूजा केली मी. आई पण म्हणजे श्रावण महिना पकडते, ती पण बेल वगैरे वाहते. मग आम्ही पूर्ण पूजा मंदिरामध्येच केलो. आम्ही पूजा वगैरे करून आलो बाहेर. आता बाहेरच्या पूर्ण देवी देवतांना आम्ही फुलं बेल वगैरे वाहिलं, दर्शन वगैरे घेतलं. एकदा पूर्ण पूजा झाली तर एकदम मनाला खूप शांत वाटते, खूप छान वाटते. तर इकडे समोरच वॉटरफॉल आहे. तर आता आम्ही चाललो वॉटरफॉल पाहण्यासाठी. नांदेड जिल्ह्यात सगळ्यात फेमस हा वॉटरफॉल आहे शस्त्रकुंडचं.
तर पाहू शकता तुम्ही व्ह्यू किती छान आहे, पाणी किती मस्त पडत आहे. तर पाणीचा आवाज तर किती जोरानं येत आहे, ऐकलं असेल तुम्ही. आता कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे पाणी खूप जास्त आहे. तर सगळ्यात बेस्ट हा लोकेशन आहे आमच्या म्हणजे पूर्ण नांदेड जिल्ह्यामधले हा. तर इथे आपण पिकनिकला पण येऊ शकतो, फॅमिली ट्रिपला येऊ शकतो. इथे खूप छान गार्डन पण आहे साईडलाच. तर आम्ही सकाळी लवकर आलो होतो म्हणून गार्डन काय ओपन नव्हतं, म्हणून आम्ही गार्डनला गेलोच नाही. आणि आता जास्त गर्दी पण नाही सहस्त्रकुंडला. दिवसभर तर खूप गर्दी असतो इथे. तर श्रावण सोमवार पण आहे, तर म्हणून दिवसभर इथे दर्शनाला येतातच. आणि पाहू शकता तुम्ही सुंदर हा वॉटरफॉल, असं पाहतच राहूयात, एवढं सुंदर आहे. तर मस्त इथे लोकेशन. आमची प्री वेडिंग पण आम्ही ते शूट केलं होतं. आपण इथे प्री वेडिंग वगैरे पण शूट करू शकतो. एकदम छान लोकेशन आहे. सहस्त्रकुंड वॉटरफॉल पाहून दर्शन वगैरे करून आलो आम्ही. ते आमच्या गावाजवळच हा खूप फेमस शिवमंदिर आहे परमेश्वराची. तर मागे पण हा ब्लॉग, या मंदिराचं मी फुल ब्लॉग शेअर केलं होतं. इथे पण खूप म्हणजे खूप जुनी शिवमंदिर आहे आणि ते पण छोटासा वॉटरफॉल आहे. तर इथे पण आम्ही दर्शन वगैरे करून नंतर आम्ही गेलो घरी. तर पाहू शकता तुम्ही आज किती गर्दी आहे, म्हणजे ते पूर्ण भंडारा चालू आहे. म्हणजे ज्याने जे लोक म्हणजे काय मन्नत मागितली होती तर ते सगळे झालं होतं. तर आज सगळे इथे भंडाराच करत होते. खूप गर्दी होती या मंदिरात. इथे पण आम्ही दर्शन वगैरे करून मग आम्ही गेलो घरी. सगळ्या मंदिराचं दर्शन खूप छान झालं आमचं. चला मंडळी, या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.